नमस्कार आणि स्वागत आहे आपल्या सर्वांचं विश्व विशाल न्यूज मध्ये. विश्व विशाल न्यूज वरती आपण वेगवेगळ्या मान्यवरांच्या मुलाखती घेत असतो. आज देखील एक असाच विषय घेऊन आपण आपल्या समोर आलेलो आहोत. खरं तर धाराशिव जिल्ह्यामध्ये अफू लागवडीकडे शेतकरी का वळतोय या संदर्भामध्ये आपण आज चर्चा करणार आहोत. जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ पत्रकार देविदासजी पाठक सर आपल्या बरोबर आज स्टुडिओमध्ये चर्चा करण्यासाठी आहेत. सर नमस्कार, तुमचं विश्व विशाल न्यूज मध्ये स्वागत आहे. नमस्कार. नमस्कार सर, काय सांगाल धाराशिवचा शेतकरी अफू पिकाकडे का वळतोय, त्या संदर्भामध्ये काय वाटतं आपल्याला? धाराशिव जिल्हा हा तसा निसर्गाच्या कृपेवर आणि अवकृपेवर अवलंबून असलेला जिल्हा आहे. या जिल्ह्यात निसर्गाच्या कृपेवर या जिल्ह्यातलं उत्पादन, पिकं आणि शेतकऱ्याचं सगळं आयुर्मान, आर्थिक आयुर्मान अवलंबून आहे. तर शेती हा मुख्य व्यवसाय असल्यामुळं धाराशिव जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना त्यावरच अवलंबून राहावं लागतं. तर त्या अनुषंगानं धाराशिव जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना मागच्या काही वर्षापासून जरी पाऊस चांगला झालेला असला, मागच्या वर्षी झाला चांगला, त्याच्या मागच्या वर्षी पण बऱ्यापैकी झाला, मग सतत हे निसर्गाचं बदलतं चक्र आणि त्या अनुषंगानं शेतकऱ्यांच्या उत्पन्नात कमी जास्तपणा येणं, त्यातून शेतकऱ्यांच्या अर्थचक्राचं जे बिघडत चाललेलं गणित आहे त्यातून कुठंतरी सुटका व्हावी आणि शेतकऱ्यांना लवकरात लवकर पैसे मिळावे या अनुषंगानं काही ठिकाणी धाराशिव जिल्ह्यात ह्या मागील काही वर्षातच फक्त जसं की मागील काही दिवसातच, जसं की पूर्वी मी 25-30 वर्षापासून पत्रकारितेत आहे, धाराशिव जिल्ह्यात हे प्रमाण कमी होतं अफू लागवडीचं. पण आता मागच्या काही महिन्यांपासून ह्या घटना समोर यायला लागल्यात. तर ते अपवादानच आहे असं मला वाटतं. आणि केवळ कमी श्रमामध्ये, कमी कालावधीमध्ये जास्त पैसे मिळवून देणारं हे पीक असं म्हणून शेतकरी हे करतायत असं मला वाटतं. पण हे शाश्वत असं उत्पन्न नाहीये आणि ह्यामध्ये शेतकऱ्यांचाच जास्त तोटा आहे. शेतकऱ्यांना ह्यातले धोके माहीत नाहीत आणि कमी श्रमामध्ये आणि कमी भांडवलामध्ये हे येतं, त्यामुळं शेतकरी याकडे चाललेले आहेत. पण हे विनाशाकडे नेणारं पीक आहे, यातून फायदा कोणाचाच नाही. शेतकऱ्याला जरी अल्प काळात याचा फायदा दिसत असला तरी यातले धोके खूप मोठे आहेत, खूप गंभीर आहेत. त्या धोक्यांची जाणीव शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याच्या अनुषंगानं खरं तर आजचा आपला हा विषय असावा असं मला वाटतं. नक्कीच सर, अफू लागवडीकडे शेतकरी वळतोय, पण शेतकऱ्यांनी दुसरी चांगली पिकं घेऊन उत्पन्न घ्यावं आणि अफू लागवडीमुळे शेतकऱ्यांना कुठल्या गोष्टीला सामोरं जावं लागेल भविष्यामध्ये, म्हणजे गुन्हा असेल, कारण गंभीर गुन्हा आहे, अफू लागवडीला आपल्याकडे परवानगी नाही. आता हे बघा, मी आता जसं सांगितलं की तसं धाराशिव जिल्ह्याचं हे हवामान सातत्यानं बदलणारं आणि पूर्णतः निसर्गावर अवलंबून असणारी इथली शेती आणि बदलत्या हवामानानुसार शेतकऱ्यांनी आता पीक पद्धती सुद्धा बदलण्याची गरज आहे. खरं तर सिंचनाच्या सुविधा कमी आहेत आणि निसर्गाचा लहरीपणा आहे, त्यामधून कुठली पिकं घेता येतील ह्याचा विचार शेतकऱ्यांनी वारंवार करून पीक पद्धतीत बदल केला पाहिजे. म्हणजे आता धाराशिव जिल्ह्यात आपल्या सगळ्यात मराठवाड्यात सगळ्यात जास्त ऊस हे पीक होतं, म्हणून ऊसाचे सगळ्यात जास्त कारखाने धाराशिव जिल्ह्यात आहेत. मराठवाड्यात सगळ्यात जास्त आहेत, महाराष्ट्रात म्हणलं तरी वावगं ठरणार नाही. पण ऊसाच्या शेतीचा वरचीवर पाण्याच्या उपलब्धतेमुळं जो काही एक प्रश्न निर्माण होतोय, गाळपाच्या सुविधा निर्माण झाल्यात, पण जमिनीतलं पाण्याचं प्रमाण जे कमी व्हायला लागलंय, तर त्या अनुषंगानं पीक पद्धती बदलण्याची गरज आहे. त्याच्याऐवजी शेतकऱ्यांनी रेशीम शेती असेल, बांबू लागवड असेल किंवा आपल्या शेतात भाजीपाला निर्मिती असेल, जास्त पाणी आहे तुमच्याकडे तर भाजीपाला तुम्ही करू शकता. मग त्याच्या अनुषंगानं शेतकऱ्यांनी समजा काही एखाद्या विषयातला ब्रँड आपण निवडलाय, समजा आता आपल्या जिल्ह्यातली द्राक्ष निर्यात होत आहेत, आपल्या जिल्ह्यातला अजून समजा स्ट्रॉबेरीचं उत्पन्न घेऊन काही शेतकऱ्यांनी एक नवीन वाट चोखळली, त्यात ते यशस्वी देखील झाले. अशा नवीन विकासाच्या शेतीच्या वाटा आता शेतकऱ्यांनी खरं तर निवडण्याची गरज आहे. आणि अफूच्या माध्यमातून जे उत्पन्न मिळतं, मी आता सांगितल्यासारखं की ते जरी मोठं दिसत असलं तरी त्यातले धोके जास्त आहेत. ते अशा अर्थानं
की एकतर ती शेती करण्याला कायदेशीररित्या परवानगी नाही, बेकायदेशीर तो व्यवसाय आहे आणि त्या अनुषंगानं भारतातले जे कायदे आहेत तर ते खूप कडक आहेत. तर ते त्या कायद्याचा विचार करता एखाद्या गुन्ह्यात जर अशा शेतकऱ्याला समजा दुर्दैवानं अडकावं लागलं किंवा अडकला तर त्यातून सुटणं खूप अवघड असतं आणि त्यातून त्याचं कुटुंब उद्ध्वस्त होण्याचा धोका आहे. शेतकऱ्याचं सगळं पूर्ण वाट लागायचा तो विषय होऊ शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी अशा कमी पैशात जास्त उत्पन्नाच्या नादाला न लागता आपली जी वाडवडिलांनी दिलेली शेती आहे किंवा समजा आपली काळी आई आहे तर त्या काळ्या आईच्या माध्यमातून जे मिळणारं शाश्वत उत्पन्न आहे त्याचा विचार करून आणि शासनाच्या वेगवेगळ्या योजना आहेत, शासनाचे वेगवेगळे स्कीम आहेत, त्या योजनांचा त्या स्कीमचा उपयोग करून आणि कृषी तज्ज्ञांचं मार्गदर्शन घेऊन, कृषी सहाय्यक आहेत, कृषी तज्ज्ञ आहेत, आपल्या इथं कृषी महाविद्यालय आहे, त्यानंतर तुळजापूरला कृषी विज्ञान केंद्र आहे, त्या माध्यमातून शेतीपूरक अनेक व्यवसाय देखील शेतकऱ्यांना करायला पर्याय आहेत. त्यातून अनेक शासनाच्या कर्ज योजना आहेत, त्यातून अनेक सबसिडी आहे आणि ह्या सगळ्या माध्यमातून शेतकरी संपन्न होऊ शकतो. त्या माध्यमातून शेतकऱ्यांना खुणावणारी अनेक क्षेत्र आहेत. जसं की आता शेतकऱ्यांना केळी उत्पादन आपल्या जिल्ह्यात व्हायला लागले, द्राक्ष उत्पादन मागच्या काळात धाराशिव जिल्ह्यात भरपूर मोठ्या प्रमाणात व्हायला लागले. तर केळी असेल, द्राक्ष असेल, ते एक्सपोर्ट कसे होईल म्हणजे त्याचा निर्यातीचा परवाना धाराशिव जिल्ह्यातल्या काही शेतकऱ्यांना काढण्याची सुविधा प्रशासनानं उत्पन्न करून दिलेली आहे. त्यानंतर भूमपरांडा सारख्या तालुक्यात खवा, तिथं जास्त दुधाचं उत्पन्न होतं, त्यामुळे खव्याचं उत्पन्न तिथं जास्त होतं. तर तो खवा सुद्धा आता परदेशात निर्यात करण्यासाठीचा परवाना काढलेला एक आपलं भूमचं खवा क्लस्टर आहे, जोगदंड म्हणून तिथले खवा क्लस्टरचे मालक आहेत, त्यांनी काढलाय. तर असे त्यांनी पर्यावरणपूरक म्हणजे कुठल्याही ऊर्जेचा वापर न करता हरित ऊर्जेवर आधारित म्हणजे सौर ऊर्जेवर आधारित त्यांनी खवा निर्मिती सुरू केलेली आहे. मग त्यांचं असं स्वप्न आहे त्या जोगदंडचं की घराघरात जर समजा असं सौर ऊर्जेवर आधारित खवा भट्ट्या निर्माण झाल्या, त्यातून दुधाचं उत्पन्न घेणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळेल, पैसा येईल आणि त्यातून आपल्या जिल्ह्याचा जो एक ब्रँड आहे, केंद्र सरकारनं आणि राज्य सरकारनं ठरवलं की एक जिल्हा एक उत्पादन, आपल्या जिल्ह्याचा एक ब्रँड आहे. तर तो ब्रँड आपला खवा होऊ शकतो का? केळीला आपल्या जिल्ह्यात आता चांगलं हळूहळू लागवड व्हायला लागली, क्षेत्र वाढायला लागलंय. द्राक्ष मधल्या काळात जास्त होत होती, म्हणजे द्राक्षाचे समजा साठवणुकीचे समजा शीतकरण केंद्र असतील, कोल्ड स्टोरेज असतील, त्यातून द्राक्ष आहे, केळी आहे, ते निर्यातीची परवानगी कशी काढायची. त्यानंतर प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग, अन्न प्रक्रियाच्या उद्योगाच्या अनुषंगानं तर इतके उद्योग करता येते शेतकऱ्यांना की त्यातून तुम्ही घरच्या तुमच्या निघणाऱ्या भाजीपाल्यावर प्रक्रिया करून ते साठवणूक करून तो सुद्धा आपण शेतीमाल निर्यात करू शकतो. त्याला प्रोत्साहन देण्यासाठी शासनानं त्याला भरपूर अनुदान दिलेलं आहे, भरपूर सबसिडी दिलेली आहे. अशा अनेक योजना आहेत, अनेक शासनाच्या स्कीम आहेत, त्या सगळ्या त्या शेतकऱ्यांपर्यंत व्यवस्थित पोहोचल्या तर शेतकऱ्यांना आपूसारख्या ह्या जीवघेण्या आणि कमी पैशात जास्त उत्पन्न मिळणाऱ्या, कमी श्रमात जास्त उत्पन्न मिळणाऱ्या यासारख्या शेतीकडे वळण्याची गरज वाटणार नाही. किंबहुना शेतकरी बांधवांना माझं आव्हान राहील की आपण असे शॉर्टकटचे मार्ग कधीच कुणाचं ऐकून निवडू नका. तुमच्या सदसद बुद्धीला जागा ठेवून त्यातून आपलं शाश्वत उत्पन्न कसं वाढवता येईल, त्यातून आपल्या जिल्ह्याचा नावलौकिक कसा होईल आणि आपल्या जिल्हा हा आकांक्षित जिल्हा आहे, या जिल्ह्याचं दरडोई उत्पन्न वाढवण्याची गरज आहे. शेती हा इथला प्रमुख व्यवसाय आहे. मग शेतीच्या माध्यमातून घराघरात शेतीपूरक उद्योग कसे सुरू होतील यासाठी शेतकऱ्यांनी गांभीर्याने विचार करण्याची वेळ आता आलेली आहे असं मला वाटतं. साहेब, नक्कीच तुम्ही जसं सांगितलं की आता काही ठिकाणी आपूच्या शेतीच्या संदर्भामध्ये बातम्या आल्या किंवा तिथे धाडी टाकण्यात आल्या, पण त्याच पद्धतीनं तुम्ही ज्या पद्धतीने सांगितलं की खवा उत्पादक असतील, केळी उत्पादक असतील, तर असे पॉझिटिव्ह शेती करणारे पण शेतकरी आपल्या धाराशिव जिल्ह्यामध्ये आहेत आणि ती बाजू तुम्ही निश्चितच मांडली. आणखी आपल्या धाराशिवच्या शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगाल? शेतकरी बांधवांनी सर्वप्रथम आपल्या शेतीची प्रतवारी ठरवून घेतली पाहिजे. म्हणजे त्यांनी माती परीक्षण असेल, आपल्या शेतातलं जे पाणी आहे त्या पाण्याचं परीक्षण आहे, जमिनीचं आरोग्य पत्रिका तयार केली पाहिजे की आपल्या शेतात आज काय गरज आहे, म्हणजे तिथं खालच्या भूगर्भातल्या मात्रा कोणत्या कोणत्या किती आहेत, पोटॅश किती आहे, सल्फेट किती आहे, असे सगळे त्यातले जे घटक आहेत वेगवेगळे जमिनीतले ते आधी त्याची तपासणी करून जमिनीची आरोग्य पत्रिका तयार केली पाहिजे. कारण ती सुद्धा एक आपलं त्याचं सुद्धा एक आरोग्य असतं जमिनीचं.
तर ते करून त्या अनुषंगानं कृषी तज्ज्ञाचा सल्ला घेऊन आपण आपल्या शेतात कुठली खतं वापरली पाहिजेत, आपल्या शेताची गरज काय आहे, आपण करतोय काय, आपल्याकडे हातात काय आहे, आपला ऍसेट काय आहे, हे पाहून आपण त्या अनुषंगानं आपल्या ज्या काळ्या आईला आपण दान मागितलं पाहिजे की बाबा आम्ही तुझी एवढी सेवा करतोय मनोभावे, तर तू आम्हाला भरभरून दे. म्हणजे ते खरं तर एक करण्याचा तो एक शेती करण्याचा हा जो एक कृतार्थ भाव आहे तो शेतकऱ्यांमध्ये निर्माण व्हावा की निसर्ग आपल्याला भरभरून देतोय. असं म्हणतात की शेतीचा एक कोपरा जरी पिकला तरी शेतकऱ्याचं कितीतरी वर्षाचं कितीतरी पिढ्याचं हे होतं, दरवर्षी एक पिकला तरी. असं देणारी ती काळी आई आहे. तर त्या काळ्या आईची मनोभावे आपण जर सेवा केली म्हणजे त्याच्यातले घटक असतील, त्याला द्यावयाच्या समजा खत मात्रा आहेत, पाणी आहे, त्याची मशागत आहे, त्याच्यावर समजा कीटकनाशक आहेत आणि त्यात घ्यायचं पीक कोणतं आहे, या सगळ्याचा नीट विचार करून ही जर आपण व्यवस्थित साखळी आपण अंगीकारली किंवा त्याचा जर समजा आपण अनुक्रमण केलं अनुकार केलं अंगीकार केला कृषी तज्ञांच्या त्या सल्ल्याचा, तर मला वाटत नाही की आपल्या जिल्ह्यातली शेती कमी दर्जाची आहे. शेत चांगलं आहे आपलं, फक्त आपली दृष्टी बदलण्याची गरज आहे. शेतकऱ्यांनी आता आपली दृष्टी बदलून जास्तीत जास्त उत्पादन कसं घेता येईल यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. त्यासाठी पहिल्यांदा आपली मानसिकता आणि आपली दृष्टी बदलण्याची गरज आहे. म्हणजे परंपरागत शेतीला आधुनिक शेतीची जोड देऊन आणि त्या आधुनिक शेतीला दुग्ध व्यवसायासारख्या उद्योगधंद्याची जोड देऊन जर शेतकरी पुढे गेला तर तो नक्कीच यशस्वी होऊ शकतो. हा बरोबर आहे. म्हणजे आता बघा की आपल्या जिल्ह्यात पोखरा नावाची एक योजना आहे. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प आपल्या जिल्ह्यात मागच्या काही काळात काही गावामध्ये राबवला गेला. आता पुन्हा दुसरा का तिसरा टप्पा आहे, त्याच्यात अजून भरपूर गावं आपल्या जिल्ह्यातली घेतलीत. तर त्याच्यामध्ये केंद्र सरकार राज्य सरकारनं जागतिक बँकेच्या सहकार्यानं शेतीपूर्वक अनेक व्यवसाय त्या गावातल्या लोकांना करून देण्यासाठी संधी उपलब्ध करून दिली आहे. म्हणजे हे झालं पोखराचं. म्हणजे समजा आता तुम्ही सांगितल्यासारखं की शेळी उत्पादन आहे, आपली उस्मानाबादी शेळी आपला ब्रँड आहे, तर ही जागतिक पातळीवर त्याची ओळख आपल्याला कशी निर्माण करता येईल, त्यातून आपल्याला समजा शेळी पालन असेल, त्यानंतर मत्स्यपालन आहे, त्यानंतर अजून कुक्कुटपालन आहे, यासारखे शेतीपूरक उद्योग, समजा दुधाचा व्यवसाय, त्यातून खवा निर्मिती आहे, असे अनेक उद्योग शेतकऱ्यांना करण्यासारखे आहेत. अनेक योजना आहेत. त्या सगळ्यांसाठी तुम्ही अभ्यास करून त्या सगळ्या विषयाला स्पर्श करून त्या सगळ्यामधून आपल्या शेतात आपण काय करू शकतो, आपली ऐपत किती आहे याचा विचार करून शेतकऱ्यांनी जर नियोजनबद्ध पद्धतीने शेती केली तर मला वाटत नाही कुठल्या शेतकऱ्याला अपयश येईल. किंवा समजा मागच्या काळात जे वारंवार निसर्गाचं संकट येत होतं की जर 2-3 वर्षांनी दुष्काळ असायचा धाराशिवला, म्हणजे समजा दुष्काळाच्या परिस्थितीत सुद्धा आपल्या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी तग धरली, अनेक शेतकऱ्यांनी त्या संकटावर मात केली, तर ते संकट आपल्यावर पुन्हा येणार नाही आणि आपला जीव, आपलं घर आणि आपला संसार यासोबतच आपला जिल्हा कसा विकसित होईल, आपला जिल्हा कसा समृद्ध होईल आणि त्यातून आपण आपल्या जिल्ह्याची वेगळी ओळख निर्माण करून आपल्या जिल्ह्याचा हा जो निर्देशांक आहे तो निर्देशांक आपण कसा वाढवू, उत्पन्नता निर्देशांक, तर तो वाढवण्याच्या अनुषंगानं शेतकऱ्यांनी विचार करून आपलं योगदान त्याच्यात देण्यासाठी मी काय करू शकतो. आता खरं तर आपला देश हा जागतिकीकरणाकडे चाललाय, जागतिक महासत्तेकडे चाललाय. तर ह्यामध्ये शेती हा आपल्या देशाचा आणि आपल्या जिल्ह्याचा प्रमुख व्यवसाय आहे. तर शेतीचं योगदान ह्या सगळ्या विषयात किती आहे, तर ते मोठं आहे, पण ते वाढवलं पाहिजे, तर त्याला प्रोत्साहन दिलं पाहिजे. त्यामुळे शेतकऱ्यांना खचून जाऊ नका. आपल्याला अनेक संधी आहेत, आपल्याला अनेक त्यातून मार्ग आहेत आणि त्या सगळ्या मार्गावर आपण चालण्यासाठी कटिबद्ध होऊया, आपली मानसिकता बदलूया, आपण आपला विचार बदलूया आणि त्यातून आपलं जीवन समृद्ध करूया, आपला जिल्हा समृद्ध करूया असं मला वाटतं. नक्कीच. तर देवीदासजी पाठक सरांनी खरं तर अतिशय छान असं मार्गदर्शन केलेलं आहे. शेतकऱ्यांनी आपली मानसिकता बदलली पाहिजे आणि आपली मानसिकता बदलून जर परंपरागत शेतीला आधुनिक शेतीची जोड जर दिली तर शेतकऱ्याला काहीही कमी पडणार नाही असं म्हणलं तरी वावगं नाही. आणि सर तुम्ही स्टुडिओमध्ये आलात, एवढं छान गप्पा मारल्या त्याबद्दल आपलं आभार व्यक्त करतो. धन्यवाद. धन्यवाद सर. धन्यवाद. तर विश्व विशाल न्यूजवरती आपण अशाच मान्यवरांना बोलवत राहणार आहोत. आज आपण शेतकऱ्यांसाठीचा हा विषय घेतलेला होता आणि असेच शेतकऱ्यांसाठीचे विषय आपण घेत राहणार आहोत. आपल्या बरोबर शेती तज्ज्ञ असणार आहेत, कृषी तज्ज्ञ असणार आहेत, कृषी अधिकारी असणार आहेत. त्यांच्याकडून सुद्धा आपण शेती संदर्भातली विविध माहिती विश्व विशाल न्यूजच्या माध्यमातून पाहणार आहोत. त्यासाठी तुम्ही पाहत राहा विश्व विशाल न्यूज. आपण इथं थांबूयात. धन्यवाद.